धनगरांची लोकसंख्या 2.5 कोटी सांगितली जाते. त्यापैकी जनतेतून फक्त एक आमदार विजयी झालाय. उरलेले 3 विधान परिषदेवर घेतलेत. संख्या 2.5 कोटी आणि आमदार 1 हे गुणोत्तर अस्वस्थ करणार आहे. लोकसंख्येने प्रथम क्रमांक मराठ्यांचा. त्यांच्या आमदारांची संख्या 130 च्या आसपास सांगितली जाते. धनगरांचे फक्त 4. संख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व नाही, ही सल कायम धनगर समाजाच्या मनात आहे. याचं राजकीय भांडवल झालं. लढे लढले गेले. नेते मागच्या दाराने विधान परिषदेवर पोहोचले. समाजाला काहीच मिळालं नाही. त्यामुळं धनगर समाज पर्यायाच्या शोधात होता. तेवढ्यात जरांगेंची एंट्री झाली. मराठा धनगरांच्या एकत्रीकरणाचा नवा अध्याय लिहिला जातोय. नमस्कार, मी समीर मोरे. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. धनगरांचे आमदार आम्ही निवडून आणतो. मरणाचे जिल्हा परिषद सदस्य करतो. रस्त्यावरची ST आरक्षणाची लढाई देखील लढतो. मनोज जरांगेंनी हे विधान केले. राज्याचं राजकारण पलटवण्याच्या शक्यता ते बोलून दाखवतायत. मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी दलित आणि मुस्लिमांना आधीच सोबत घेतलंय. जरांगेंनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. लोकसभेत महायुतीची धुळधाण झाली. जरांगे म्हणजे राजकीय विजय हे समीकरण प्रस्थापित झालं. बीड, परभणी, जालन्याचे खासदार विजयाचे श्रेय हे जरांगेंना देतात. आता धनगरांना विधानसभेत पाठवण्यासाठी जरांगेंनी कंबर कसली आहे. मराठा धनगर एकत्रीकरणात मोठी राजकीय ताकद आहे. यातल्या शक्यता आणि वास्तव्याच्या अंतरावर आपण चर्चा करणार आहोत. मराठा आणि धनगर म्हणजेच मध. धनगर आणि मराठ्यांचं आधीच मतदान मोठं आहे. दलित मुस्लिम सोबत आले तर काय होईल या शक्यतेची पुढी जरांगेंनी सोडली. सामान्य मराठा, सामान्य दलित, सामान्य धनगर, सामान्य मुस्लिमांनी एकत्र यायचं, एक शिक्का मतदान करायचं, मराठ्यांनी दलित मुस्लिम धनगर आमदार करायचे, अशा शब्दात त्यांनी राजकीय रणनीती सांगितली आहे. यावेळी त्यांनी चौंडीतल्या दसरा मेळाव्याचं उदाहरण देखील दिले. आम्ही धनगरांना सोबत या म्हणत होतो, तेच सोबत आले नाहीत. नेत्यांचा विरोध आहे. सामान्य धनगर आमच्या सोबत आहेत असं जरांगे म्हणतायत. सर्वात मोठा समाज मराठा आहे. लोकसंख्येच्या गुणोत्तराच्या दृष्टीने आमदार विजयी झाल्यास धनगर समाजाला उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं. शिवाय 70+ आमदार विजयी होतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते. दिवसेंदिवस जरांगे फॅक्टर व्यापक होताना दिसतोय. मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी सुरू केली. सुरुवातीला मराठवाडा, मग पश्चिम महाराष्ट्र ते संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी त्यांनी लढा उभारला. नंतर मागणी आली ती सगळे सोयरेची. जरांगेंची स्वीकृती गेल्या 10 महिन्यांमध्ये प्रचंड वाढली आहे. याची पूर्ती जाणीव जरांगेंना देखील आहे. दलित आणि मुस्लिमांना जरांगेंनी कुरवाळायला सुरुवात केली. OBC आरक्षणात मराठ्यांना प्रवेश हवाय. OBCमधून याला ऍक्टिव्ह विरोध माळी, धनगर आणि वंजारी समाज करतोय. माधवचं हे त्रिकूट तोडण्याचं काम जरांगेंनी हाती घेतले. धनगरांच्या ST आरक्षणाचा लढा लढू, आम्हाला साथ द्या असं आवाहन ते करतायत. मराठा आणि धनगर म्हणजेच मध फॉर्म्युला अस्तित्वात आला तर राज्याचं राजकारण बदलू शकतं. सोशल इंजिनिअरिंग सत्ता मिळवण्याचं सर्वात प्रभावी शस्त्र. पारंपरिक वोट बँकेला व्यापक बनवण्याचं काम यातून होत असतं. शेठजी भटजीचा पक्ष म्हणून भाजपचा उल्लेख कायम व्हायचा. मंडल आयोगाची व्याप्ती वाढली. भाजपने OBCंना साथ दिली. महाराष्ट्रात माधव फॉर्म्युला राबवला. शेठजी भटजीचा पक्ष हा OBCंचा पक्ष बनला. माळी, धनगर आणि वंजारी या प्रमुख OBC जाती एकत्रित केल्या. इतर मायक्रो OBC व भटक्या विमुक्तांना सोबत घेतलं. याचाच परिपाक म्हणून 1995ला भाजपने सत्ता मिळवली. आता हाच जुना प्रयोग 30 वर्षांनंतर होतोय. यात मात्र मराठा आणि धनगर मध फॉर्म्युला चर्चेत आहे. मराठा आरक्षण आंदोलनावरील जातीवादाचा आरोप पुसणं, आंदोलन व्यापक बनवणं, राज्यात सत्तांतर घडवणं अशी ध्येय यातून गाठली जाऊ शकतात. जरांगेंनी आता या दिशेने हालचाल करायला सुरुवात केली आहे. आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व जातींची मोळी जरांगे बांधतायत. याचे परिणाम दूरगामी होऊ शकतात. राज्यात संख्येने सर्वात मोठे प्रवर्ग कोणते हा प्रश्न जर विचारला तर 2 उत्तरं येतात. पहिलं म्हणजे मराठा आणि दुसरं OBC. OBCंच्या संख्येतला सर्वात मोठा वाटा हा धनगर समाजाचा आहे. राज्यात धनगरांची लोकसंख्या 2.5 कोटी असल्याचं क्लेम केलं जातं. लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक 2चा सर्वात मोठा समाज अशी धनगर समाजाची ओळख आहे. 2014ला राज्यात सत्तांतर झालं. यामागे प्रमुख कारण होती धनगर आणि मराठा समाजाच्या नाराजीची. मराठा आणि धनगर हे दोन्ही समाज आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरले. आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली. परिणामी राज्यात सत्तांतर झालं. आता 10 वर्षांनंतर पुन्हा हे दोन्ही समाज रस्त्यांवर उतरलेत. आरक्षणाची मागणी करतायत. आता 2 वेगवेगळ्या आघाड्यांवर ही लढाई होणार नाहीये, तर मराठा आणि धनगर एकत्र लढणार आहेत.
आरक्षणाची लढाई लढणार आहेत अशी शक्यता जरांगेंनी बोलून दाखवली। मनोज जरांगेंनी आंदोलन उभं केलं, याचा मोठा फटका बलाढ्य नेत्यांना बसला। बीडमध्ये पंकजा मुंडे पराभूत झाल्या, जालन्यात रावसाहेब दानवे पडले, परभणीत जानकरांचा पराभव झाला, शिवाय बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या। हे पराभव अशक्य मानले जात होते। जरांगे फॅक्टरचा यात महत्वाचा रोल होता। सांगून उमेदवार पाडण्याची ताकद जरांगेंनी कमावली। याच ताकदीचं राजकीय मायलेज धनगर समाजाला हवंय। आरक्षणाच्या एकाच लाईनवर येत अधिकाधिक आमदार धनगर समाजाची निवडून आणता येईल ही शक्यता आहे। जरांगे त्याला वास्तव रूप देऊ शकतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।